शीलं किरेव कल्याणं शीलं लोके अनुत्तरं यस्य घोरविशो नागो शीलवती न हमति। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्धधम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी मगरे परिवाराने 3 बुद्धपुत्रांना आपल्या घरी निमंत्रित करून भोजनदान, बुद्धपूजा, चिवरदान आदी कार्यक्रमाचं आयोजन केलं। निमित्त आहे मगरे आई आणि बाबा आमच्यासोबत बुद्धगया धम्मदर्शन सहलीमध्ये येऊन तथागतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या स्थळांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि अनंत असीम महान असं पुण्य संपादन केलं आहे। तथागतांच्या या श्रेष्ठ स्थळांचं दर्शन घेणे विशेष रूपाने जिथे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला असे लुंबिनी वन, जिथे सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबुद्धीचा लाभ झाला अशी बुद्धगया, ज्या तथागतांनी संपूर्ण मनुष्यांच्या दुःखमुक्तीसाठी ज्या सद्धम्माची देशना दिली असे सारनाथ, आणि 45 वर्षापर्यंत तथागतांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करून निसर्ग नियमाला अनुसरून तथागतांचं महापरिनिर्वाण होतं असे कुशीनारा, हे 4 स्थळ प्रत्येक सदग्रस्तांनी उपासक उपासिकांनी आपल्या जीवनामध्ये बघावे। या 4 स्थळांचं दर्शन त्यांनी घ्यावं, कारण महान आणि असीमस पुण्य आपण संपादन करत असतो। अनेक उपासक उपासिका आमच्यासोबत आले होते। बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाले, बराच वेळ कार्यक्रमासाठी झाला। अनेक महिन्यापासून तारखेसाठी आई पाठीमागे लागल्या होत्या, परंतु तारीख काही भेटली नाही। आता या महिन्यातली ही तारीख खाली होती। अगदी 2 दिवसामध्ये मगरे परिवाराने ही सर्व तयारी केलेली आहे। या 4 स्थळासोबत अन्य जिथे जिथे भगवंत भिक्खू संघ गेला त्याही स्थळांचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे। खरं तर मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना जे कुशल कर्म पुण्यकर्म आपण करत असतो, त्या कुशल कर्माने त्या पुण्यकर्मामुळे वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी तथागतांचा धम्म आपल्याला सहाय्यक ठरत असतो आणि त्यामुळे भगवंताच्या देशनेला आपण सदा सर्व काळ श्रवण करून ती देशना आपल्या जीवनामध्ये आपण धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। वातावरण थोडं बदललेलं आहे, वातावरणामध्ये बदल झाला, पाऊस येण्याची शक्यता आहे। तर या मंगल प्रसंगी एक छोटेखाने तथागतांचा उपदेश आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी देण्याचा प्रयत्न करतो। शीलं किरेव कल्याणं शीलं लोके अनुत्तरं यस्य घोरविशो नागो
शीलवाते न महयते. तथागतांचा हा उपदेश भगवंताने श्रावस्तीमधील जेतवन विहारामध्ये दिलेला आहे. ज्या जेतवन विहारामध्ये तथागताने 19 वर्षावास केले. श्रावस्तीमध्ये एकूण 25 वर्षावास भगवंताने केले. त्यापैकी 19 वर्षावास भगवंताने अनाथ पिंडक निर्मित जेतवन विहारामध्ये केले आणि 6 वर्षावास मिगारमाता विशाखेने जे पूर्वाराम विहार भगवंताला निर्माण करून दिलं होतं त्या विहारामध्ये भगवंताने केलेले आहे. या प्रसंगी भगवंताने हा उपदेश राजा प्रसेनजित यांच्या पुरोहिताला उद्देशून दिला होता. भगवंत असे म्हणतात, शीलं किरेव कल्याणं. या संसारामध्ये शीलाशिवाय मनुष्याचं कल्याण होऊ शकत नाही. जर मनुष्याला स्वतःचं कल्याण, स्वतःचं हित, स्वतःचं मांगलिक जर करून घ्यायचं असेल तर शील पालन, सदाचार पालन आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शीलाशिवाय मनुष्य कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. शील हा मनुष्याच्या जीवनाचा आधार आहे. शील हा मानवी जीवनाचा सुखाचा पाया आहे. आणि त्यामुळे ज्या मनुष्याला असं वाटतं की मी माझ्या जीवनामध्ये माझं स्वतःचं कल्याण करावं, मी स्वतः सुखी राहावं, मी समाधानी राहावं, मी आनंदी राहावं, असं जर स्वतःला वाटत असेल तर भगवंत असे म्हणतात की त्याने शीलाचं पालन करावं, शीलाचं आचरण करावं, अनुसरण करावं. कारण शील हाच मानवी जीवनाचा आधार आहे. शीलाशिवाय सर्व काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात असं भगवंतांनी म्हटलं आहे. शील हे अनुत्तर आहे. शील सर्व प्रकारच्या दुःखाला उत्तर देते. सर्व प्रकारचं दुःख नष्ट करण्यासाठी शील हा मानवी जीवनाचा आधार ठरत असतं. आणि भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचा मनुष्य जर शील पालन करणारा असेल तर सर्व प्रकारचे मनुष्य शील पालन करणाऱ्या मनुष्याची रक्षा करत असतात. केवळ मनुष्याचीच नव्हे तर प्राणीसुद्धा, भगवंत असे म्हणतात की प्राणीसुद्धा जर त्यांनी त्यांच्या अवस्थेमध्ये म्हणजे अनेक जन्मामध्ये बोधिसत्वाने, आपण जातक कथेच्या संदर्भामध्ये बघतो की अनेक जन्मामध्ये बोधिसत्वाने म्हणजे तसे जन्म घेतले आहे प्राण्यांच्या कुळामध्ये. तर अगदी सापाच्या कुळामध्ये जरी बोधिसत्व असेल आणि जर शील पालन करत असेल तर त्या ठिकाणी त्या शीलाच्या द्वारा तो कोणालाही हानी पोचू शकत नाही. म्हणजे प्राणीसुद्धा जर सदाचारी असतील, शीलवान असतील किंवा चांगल्या प्रकारे जर त्यांना संस्कार प्राप्त झालेले असतील तर ते सुद्धा कोणत्याही मनुष्याला हानी पोहोचवू शकत नाहीत. मग मनुष्यांची गोष्ट तर सोडाच. मनुष्य जर शीलवान असेल, सदाचारी असेल तर त्यापासून कोणालाही हानी होत नाही. शीलवान मनुष्य कोणाला दुःख देत नाही. शीलवान मनुष्यापासून कोणाला त्रास होत नाही. शीलवान मनुष्य कोणत्याही मनुष्याला, मग चांगला असो अथवा वाईट असो किंवा अन्य धर्मामध्ये, अन्य कुळामध्ये, अन्य संप्रदायामध्ये कुठेही जीवन जगणारा मनुष्य असो तर कोणत्याही प्रकारच्या मनुष्याला शीलवान मनुष्य हा दुःख देत नाही, त्रास देत नाही. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण शीलवान बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधीकधी मनुष्याच्या मनामध्ये असा एक भ्रम निर्माण होत असतो. एक वेळचा प्रसंग आहे. भगवंताचं दर्शन घेण्यासाठी राजाचा एक अत्यंत प्रसिद्ध असा पुरोहित ब्राह्मण भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जातो. आणि दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर भगवंत म्हणजे त्याचा सन्मान करत असतात. कारण भगवंत अनेक लोकांचा सन्मान करत होते. गारवचं, निवातोचं, गौरव करणाऱ्या लोकांचा सदा सर्व काळ भगवंतांनी गौरव केलेला आहे. आपण अनेक उपासक, उपासिका, भिक्षू, भिक्षुणींचं उदाहरण बघतो की भगवंताने स्वमुखातून त्यांचा गौरव केलेला आहे. सारिपुत्तांचा गौरव केला भगवंताने, महामोगल्यांचा गौरव केला भगवंताने,
अनाथ पिंडकाचा गौरव केला भगवंताने, माता विशाखेचा गौरव केला भगवंताने, म्हणजे जे गौरवास पात्र असतात त्यांचा गौरव भगवंताने केलेला आहे. हा ब्राह्मणसुद्धा खूप शीलवान होता, गुणवान होता, सदाचारी होता. तर भगवंत त्याच्या गुणाबद्दल म्हणजे स्तुती करत असतात, त्याचा सन्मान करत असतात. आणि त्या ब्राह्मणांच्या मनामध्ये असा विचार येतो की भगवंत माझा सन्मान का करत असतील बरं, कशामुळे करत असतील? मी शीलवान आहे म्हणून भगवंत माझा सन्मान करतात का? किंवा मी ब्राह्मण कुळामध्ये श्रेष्ठ कुळामध्ये जन्मास आलो म्हणून भगवान माझा सन्मान करतात का? 4 प्रकारच्या विद्या मला प्राप्त आहेत म्हणून भगवान माझा सन्मान करतात का? माझं कुळ हे परंपरागत श्रेष्ठ आहे म्हणून भगवान माझा सन्मान करतात का? कारण अनेक लोकांना असं वाटतं की आमचा सन्मान कशामुळे होतो, किंवा व्यवहारामध्ये सुद्धा वर्तमान काळामध्ये सुद्धा आपण बघतो की वेगवेगळ्या व्यक्तींचा वेगवेगळ्या गुणाने सन्मान होतो. एखादा श्रीमंत जर व्यक्ती असेल, एखादा धनवान व्यक्ती जर असेल तर व्यवहारामध्ये आपण बघतो धनवान असणारा मनुष्य अनैतिक मार्गाने पैसा कमवणारा असेल, वाईट मार्गाने पैसा कमवणारा असेल. आणि जर समजून घ्या एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जर त्या व्यक्तीने दान दिलं, समजा पैसे स्वरूपामध्ये जर दान दिलं तर त्याचा सन्मान तिथे होत असतो. तर त्याचा सन्मान जेव्हा तिथे होतो तर जो जनसमूह असतो तर त्या जनसमूहामधील सर्वच लोक प्रसन्न नसतात. आपण बघतो व्यवहारामध्ये काही लोकांना त्याच्याबद्दल जर माहीत असेल तर ते लोक असं म्हणतात की याचा काय सन्मान करण्याच्या लायकीचा आहे का हा मनुष्य? हा तर दुराचारी आहे, हा तर लोकांना लुटतो आहे, पैसे दिले तर काय फरक पडते, कशाला याचा सन्मान करायला पाहिजे, असंही लोक म्हणतात. म्हणजे शीलवान मनुष्य जर नसेल, कधीकधी त्याच्या संपत्तीमुळे त्याला सन्मान प्राप्त होतो, परंतु सर्वच लोक त्यामुळे प्रसन्न होत नाही, सर्वच लोक त्यामुळे सुखी होत नाहीत. पण भगवंत असे म्हणतात जर सदाचारी मनुष्य असेल, शीलवान मनुष्य असेल तर त्याचा गौरव मात्र सदा सर्व काळ होत असतो. आणि मग या ब्राह्मणांच्या मनामध्ये सुद्धा विचार तसा येतो की मी श्रेष्ठ कुळामध्ये जन्मास आल्यामुळे माझा सन्मान होतो का? मी 4 विद्या पारंगत केल्या आहे म्हणून माझा सन्मान होतो का? मी राजाचा चांगला श्रेष्ठ पुरोहित आहे म्हणून माझा सन्मान होतो का? मी धनवानसुद्धा आहे म्हणून माझा सन्मान होतो का? माझा जन्म ब्राह्मण कुळामध्ये झाला म्हणून माझा सन्मान होतो का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतात. आणि मग त्याला असं वाटतं की मी शीलवान आहे म्हणून माझा सन्मान होतो का? तर या गोष्टींची मी परीक्षा घेतली पाहिजे असा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. तर दरबारामध्ये तो जात असतो. आता राजा ज्या व्यक्तींचा सन्मान करतो तर त्याचा सन्मान सर्वच लोक करत असतात, कारण सर्व लोकांना असं वाटतं की राजा यांचा सन्मान करतो तर आपणसुद्धा सन्मान केला पाहिजे. आणि त्यामुळे दरबारातील सर्व लोक त्याचा सन्मान करत असतात. दुसरी गोष्ट ते पुरोहित असतात, ब्राह्मण कुळामध्ये जन्मलेले असतात, ते ज्ञानी असतात, विद्वान असतात, 4 विद्येमध्ये ते पारंगत असतात आणि त्यामुळे सर्व लोक त्यांचा सन्मान करत असतात. तर तो परीक्षा घेतो स्वतःची. कधीकधी स्वतःची परीक्षासुद्धा मनुष्याने घेतली पाहिजे की मला ह्या गोष्टी कशामुळे प्राप्त झाल्या. तर तो विचार करतो की माझा सन्मान कोणत्या गोष्टीमुळे आहे. मी शीलवान आहे म्हणून माझा सन्मान आहे, मी ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आलो म्हणून माझा सन्मान आहे, मी राजाचा पुरोहित आहे म्हणून माझा सन्मान आहे, मी ज्ञानी आहे, विद्वान आहे म्हणून माझा सन्मान आहे, असा तो विचार करतो आणि परीक्षा घेण्याचं ठरवत असतो. तो दरबारामध्ये जातो जिथे राजाचा राज्यकोष असतो. त्या राज्यकोशाचं संरक्षण करण्यासाठी एक अंगरक्षक असतो. आता हा राजाचा पुरोहित असल्या कारणाने अंगरक्षक काही त्याला अडवत नाही आणि तो सरळ राजकोशामध्ये जातो आणि राजकोशामधील एक सुवर्ण मुद्रा त्या द्वारपालाने बघावं या दृष्टिकोनातून एक सुवर्ण मुद्रा तो उचलतो आणि म्हणजे जसं काही मी चोरी करत आहे अशा दृष्टीने एक सुवर्ण मुद्रा आपल्याजवळ तो चोरून ठेवत असतो. तो द्वारपाल बघतो की राजाचा सन्माननीय व्यक्ती पुरोहित याने चोरी तर केली, म्हणजे एक कारशा पण घेतलं, पण हा तर खूप सन्मान आज पात्र आहे, घेतलं असेल ठीक आहे,
तो काहीही बोलत नाही आणि तो निघून जात असतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो येतो. त्याच अवस्थेमध्ये पुन्हा 2 कारशापण त्या ठिकाणी तो घेतो. द्वारपाल त्याला पाहतो, परंतु काहीही बोलत नाही. त्याला असं वाटतं की हा सन्मानास पात्र आहे. आपण जर राजाला सांगितलं तर राजा आपलीच नोकरी म्हणजे हिरावून घेऊ शकतो किंवा आपल्याला शिक्षा देऊ शकतो. तो काहीही बोलत नाही. पुन्हा तिसऱ्या दिवशी तो जातो. पुन्हा 3 कारशापण घेतो. द्वारपाल पुन्हाही बघतो, तो काहीच बोलत नाही. चौथ्या दिवशी जातो, तेव्हा मात्र तो मुठीमध्ये जेवढ्या कारशापण येतील तेवढ्या तो घेतो आणि आपल्याजवळ तो ठेवत असतो. द्वारपाल विचार करतो, हा पहिल्या दिवशी आला 1 कारशापण घेतलं, हा दुसऱ्या दिवशी आला 2 कारशापण घेतले, हा तिसऱ्या दिवशी आला 3 कारशापण घेतले, आज तर हा चक्क 1 मुठभर घेऊन जातो आहे. नक्कीचपणे निश्चितपणे हा मात्र याचा जो उद्देश आहे, हा दृष्टिकोन आहे, हा चांगला नाही आहे. आणि लगेच मग त्याला तो पकडतो. मी चोर पकडला, चोर पकडला, चोर पकडला असं तो मोठ्याने ओरडत असतो. मोठ्याने ओरडल्याबरोबर जे काही सेवक म्हणजे सैनिक असतात ते धावत येतात आणि त्यांना म्हणतात कुठे चोर पकडला. आता सबूतसह चोर असतो म्हणजे राजाचा जरी पुरोहित असेल तरी त्याच्यामध्ये ऑलरेडी कारशापण असतात आणि त्या ठिकाणी ही संपूर्ण वार्ता अगदी काही क्षणामध्ये सर्व दरबारामध्ये पसरत असते आणि राजाच्या कानापर्यंत ही गोष्ट जाते. महाराज आपला अत्यंत विश्वासू जो पुरोहित आहे त्याने राजदरबारामध्ये चोरी केलेली आहे. राजाला खूप दुःख होते. राजाला असं वाटतं हा किती सन्मानास पात्र आहे, मी याचा किती सन्मान करत होतो, याचा मी किती आदर करत होतो, याने का चोरी करावी, कशासाठी चोरी करावी. जर याने मला धन मागितलं असतं तर याला मी खूप धन दिलं असतं, पण याने चोरी का करावी. राजाचं मन दुखतं आणि राजा कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्याला सरळ म्हणतो, सेवकाला सांगतो की जा त्यांना फाशीची शिक्षा द्या. असं म्हटल्याबरोबर द्वारपाल त्यांना घेऊन जात असतात. द्वारपाल घेऊन गेल्यानंतर एका क्षणामध्ये त्याचं सर्व जे काही चित्र असतं, मनातील जो भाव असतो पूर्ण बदलतो. त्याला असं वाटतं की अरे मी तर राजाचा अत्यंत प्रिय पुरोहित आहे, 4 विद्येमध्ये मी पारंगत आहे, मी ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आलो आहे, एवढ्या वर्षापासून राजा माझा सन्मान करतो आहे. राजाने कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता, मला न विचारता सरळ मला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. एका क्षणामध्ये त्याला जाणीव होते की मी ब्राह्मण कुळामध्ये जन्मल्यामुळे माझं संरक्षण झालं नाही, मी ज्ञानी विद्वान असल्यामुळे माझं संरक्षण झालं नाही, मी धनवान असल्यामुळे माझं संरक्षण झालं नाही, मला 4 विद्या पारंगत असल्यामुळे सुद्धा माझं संरक्षण झालं नाही. तर माझी सुरक्षा, माझं संरक्षण, माझं कल्याण कशामुळे होत होतं, तर मी सील पालन करत असल्यामुळे माझं कल्याण होत होतं. आज मी चोरी केली अर्थात मी सीलाचा भंग केला, त्यामुळे राजा कोणत्याही प्रकारचा विचार न करता मला फाशीची शिक्षा सुनावत आहे. तेव्हा त्याला वाईट वाटतं आणि पुन्हा तो सेवकाला सांगतो की राजाला मला भेटायचं आहे. राजा म्हणतो बिलकुल नाही, मला त्याचं तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे, मला त्याला बघायचं सुद्धा नाही आहे. मी त्याचा खूप सन्मान करत होतो, मी त्याचा खूप आदर करत होतो, परंतु त्याने चोरी का केली. पुन्हा सेवक त्याला सांगतो की राजा तुम्हाला पाहण्याची इच्छा व्यक्त करत नाही. तो पुन्हा म्हणतो की मी चोरी का केली हे मला सांगायचं आहे, राजाने मला एका क्षणासाठी भेटावं. आता राजा आहे कारण तो खूप चांगला असतो, ऑलरेडी तो सिलवानच असतो आणि राजाला असं वाटतं की ठीक आहे एक वेळेस त्याच्यावरती आपण थोडीफार अनुकंपा करावी. आणि राजा म्हणतो की ठीक आहे, त्याला भेटण्याची मी मुभा देतो. तो पुरोहित राजाला भेटण्यासाठी दरबारामध्ये येत असतो. राजा त्याच्याकडे बघतसुद्धा नाही. बोल म्हणतो तुला काय पाहिजे, परंतु मी जी तुला शिक्षा सुनावली आहे ती शिक्षा मात्र बिलकुल कमी होणार नाही, त्या शिक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही. तुला फाशी शिक्षा मी दिली ती फाशी शिक्षा होणारच आहे. तेव्हा पुरोहित म्हणतो की महाराज तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली ठीक आहे, मी सुद्धा
माझ्या जीवाची पर्वा करत नाही. आपण आदेश दिला त्या आदेशाचं मी पालन करण्यासाठी तयार आहे. परंतु महाराज एक क्षण तुम्ही विचार करा, महाराज एक क्षण तुम्ही विचार करा, मी जी चोरी केलेली आहे माझ्याकडे धनाला कमी आहे का? महाराज म्हणतो नाही. मी तेच तर म्हणतो की तुझ्याकडे एवढं विशाल धन आहे, तू चोरी काच केली? महाराज धनाचा मला लोभ नाही आहे. जर धनाचा लोभ असता तर मी मोठी चोरी केली असती. पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचं तो विश्लेषण करत असतो की महाराज मी ज्ञानीसुद्धा आहे, मी विद्वानसुद्धा आहे, मी ब्राह्मण कुळामध्ये सुद्धा जन्मास आलो आहे, 4 विद्येचं मला ज्ञानसुद्धा आहे. महाराज माझ्या मनामध्ये जो अहंभाव होता, एक मनुष्याच्या मनामध्ये कधीकधी अहंभाव असतो, ज्ञानाबद्दल अहंभाव असतो मनुष्याच्या मनामध्ये, कधीकधी संपत्तीबद्दल मनुष्याच्या मनामध्ये अहंभाव असतो, कधीकधी सौंदर्याच्या संदर्भामध्ये मनुष्याच्या मनामध्ये अहंभाव असतो, कधीकधी मनुष्य बलवान असतो म्हणून त्याला अहंभाव असतो, कधीकधी कुळामध्ये श्रेष्ठ कुळामध्ये मनुष्य जन्मास आला असेल तर त्याला अहंभाव असतो, कधीकधी पद प्रतिष्ठेचा मनुष्याला अहंभाव असतो. तर तो म्हणतो की महाराज मला बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर अशी शंका मनामध्ये उत्पन्न झाली की माझा सन्मान का होतो, माझा सन्मान कशामुळे होतो? मी सिलवान आहे म्हणून माझा सन्मान होतो का? मी ब्राह्मण कुळामध्ये जन्मास आलो आहे म्हणून माझा सन्मान होतो का? मी ज्ञानी आहे, पंडित आहे, विद्वान आहे म्हणून माझा सन्मान होतो का? असं माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार उत्पन्न झाले आणि मी माझी स्वतःची परीक्षा घेण्यासाठी अशा प्रकारचं कृत्य केलेलं अशा प्रकारचं कृत्य मी केलेलं आहे. तेव्हा राजाच्या मनामध्ये सुद्धा तो भाव उत्पन्न होतो. राजावरती सुद्धा त्या अनेक प्रकारचे उपकार केले असतात, कारण राजाला वेगवेगळ्या प्रकारच्या संकटामधून त्याने काढलेलं असतं, पुरोहित असतो, तो सल्लागार असतो. तेव्हा राजा त्याची शिक्षा म्हणजे पूर्णपणे माफ करत असतो. ही गोष्ट हळूहळू भगवंतापर्यंत जात असते आणि भगवंतापर्यंत गेल्यानंतर भिक्षू एका ठिकाणी चर्चा करतात की अशा अशा प्रकारे या पुरोहिताला राजाने शिक्षा दिली होती, परंतु पुन्हा ते शिक्षा माफ केली. तेवढ्यात भगवंत येतात आणि भगवंत म्हणतात की भिक्षूनं काय चर्चा करता तुम्ही? तर तेव्हा भगवंत असे म्हणतात, भिक्षू असे म्हणतात, भगवान आम्ही अशा अशा संदर्भामध्ये चर्चा करत होतो. तर भगवंत त्याच्या पूर्वकर्माच्या संदर्भामध्ये सुद्धा सांगतात की मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य जर सिलवान असेल, मनुष्य जर सदाचारी असेल, मनुष्य जर गुणवान असेल तर मनुष्याच्या जीवनाचं कल्याण हे केवळ सील करत असते. त्याच्या फार मोठी ती स्टोरी आहे, वेळेच्या अभावी ती सांगणार नाही आहे. परंतु सार रूपाने सांगायचं जर झालं तर भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याचं जे कल्याण जर कोणी करत असेल, मनुष्याचं हित जर कोणी करत असेल तर ते म्हणजे सील करत असते. भगवंत असे म्हणतात की पशु प्राणीसुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारे जर सिलवान असतील, सदाचारी असतील, गुणवान असतील तर तेही सुद्धा इतरांना म्हणजे कुठल्याही प्रकारची हानी करत नाही. नालागिरी नावाचा हत्ती भगवंताच्या अंगावरती येतो, परंतु भगवंतामध्ये असणारं मैत्रीबल, त्या मैत्रीबलाने तो पूर्णपणे बदलत असतो. म्हणजे सिलवान मनुष्य, सदाचारी मनुष्य, गुणवान मनुष्य जर असेल तर त्याच्या सहवासामध्ये राहणारे सुद्धा असंख्य लोक आपल्या स्वतःचं मन परिवर्तन करून घेत असतात. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये शील सदाचार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण जर कशामुळे होत असेल, आपलं जीवन जर सुखी आणि समाधानी जर कशामुळे होत असेल तर ते आपल्या सद्गुणामुळे, आपल्या सदाचरणामुळे, आपण केल्या शील पालनामुळे, आपण केल्या दान कर्मामुळे, आपण केल्या प्रज्ञेच्या अभ्यासामुळे हे सर्व प्रकारचं सुख आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे एखाद्या श्रेष्ठ कुळामध्ये मनुष्य जन्मास आला आहे तर त्या ठिकाणी तो सुखी राहतो किंवा त्याचा सन्मान होतो असं होत नाही. एखादा मनुष्य ज्ञानी आहे, गुणवान आहे, प्रज्ञावान आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या त्याला संपादन आहेत, परंतु तो जर सिलवान नसेल तर त्याचा सन्मान होत नाही. एखादा मनुष्य धनवान असेल परंतु सिलवान नसेल तर तिथे सुद्धा त्याचा सन्मान होत नाही. कारण बाबासाहेब असं म्हणतात, शील आणि विद्या
ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्ञानी मनुष्य असावं, मनुष्याला ज्ञान असावं. ज्ञानासोबत जर मनुष्याकडे शील असेल, मनुष्याकडे सदाचार असेल तर त्याच्या ज्ञानाला उपयोग आहे. अन्यथा त्याचं पोकळ ज्ञान, पोकळ पांडित्य त्या ठिकाणी सिद्ध होत असते. आणि म्हणून ज्ञानी मनुष्य, प्रज्ञावान मनुष्य त्या सोबत शील असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानी मनुष्य जर शीलवान नसेल तर तो समाजाला लुटूसुद्धा शकतो, समाजाला तो लुबाडूसुद्धा शकतो. कारण ज्ञानामुळे, प्रज्ञेमुळे कोणासोबत कसा व्यवहार करावा, कोणाला कसं लुटावं, कोणाला कसं भुलवावं हे त्याला मात्र माहिती असतं. परंतु ज्ञानी मनुष्य जर शीलवान असेल तर तो केवळ स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या सुखासाठी आणि इतरांच्या हितासाठी, सुखासाठी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये आपण प्रज्ञावान तर असावंच, ज्ञानी तर असावं, बुद्धिवान तर असावं, परंतु त्याच्या सोबत आपल्यासोबत शीलसुद्धा असलं पाहिजे. कारण शीलामुळेच आपलं जीवन हे सुखाच्या मार्गाकडे जाऊ शकते. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता मगरे आई आणि बाबांनी त्या 10, 15, 20 दिवसामध्ये जे काही कुशलकर्म केलं. कारण ज्या स्थळांचं दर्शन घेत असताना आपल्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती जो श्रद्धाभाव उत्पन्न होतो आणि त्या श्रद्धेच्या द्वारा आपण जे काही छोटे मोठे कुशलकर्म करतो, पुण्यकर्म करत असतो, ते कुशलकर्म, ते पुण्यकर्म आपल्याला सदा सर्व काळ सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. आणि म्हणून आज या मंगलमय प्रसंगी मगरे बाबांनी जे जे कुशलकर्म केलं, पुण्यकर्म केलं, त्या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने आज 3 बुद्धपुत्रांना त्यांनी अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भोजनदान दिलं. चिवरदान करत आहेत, परिष्कार दान करत आहेत, आपणा सर्वांना ते भोजन दान करत आहेत. आदी या संपूर्ण कुशलकर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने मगरी परिवारांना व तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पारिचित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.